जिजाऊ नानासाहेब शेणकर या वहिनींना भेटणार आहोत आणि त्याचबरोबर नानासाहेब महादू शेणकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया शेणकर कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. गणपती आले घरी. उत्सवी इको फ्रेंडलीने केली त्यांची तयारी. नानासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या प्रोग्रामच्या प्रहरी. ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. काय छान उखाणा घेतला. पण कुठे बालपण कुठलं तुमचं? थोडंसं मुंबईचंच आणि गावी केलं काही. पण सगळं बालपण गाव. गाव म्हणजे कुठे? लोणी मावळा. लोणी मावळण. हा मावळा. मावळा अहमदनगर जिल्ह्यामध्ये. अहमदनगर जिल्हा. घरी कोण कोण होतं? घरी आईकडे 2 भाऊ आणि मोठं कुटुंब आहे तसं चुलते वगैरे. मग शाळा तुमची कुठली? माझी शाळा मुंबईचीच तशी माझगाव. कुठली? अंजिरवाडीमध्ये म्युन्सिपाल्टीची. कितवी पर्यंत होता अंजिरवाडीत? 7वी पर्यंत. आणि मग पुढे? पुढे नाही शिक्षण झालं. शिकले नाही. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं गावचं. गावचं म्हणजे कुठलं गाव? अहमदनगर जिल्हा लोणी मावळा. एकाच गावची आहे. एकाच गावचे? अरे वा. मग तिथली गावचीच ओळख नव्हती, कारण ती मुंबईचा, मी गावचा. आणि ती गावाला आल्यानंतर मी मुंबईला आलो. बरं, असं केलं तर. हां. ते इकडे आल्यावर तुम्ही तिकडे का गेला? म्हणजे मोठी फॅमिली असल्यामुळं काकांबरोबर राहायला गावी पाठवलं. म्हणजे वडील गावी गेले, मग त्यामुळे गावी राहणं झालं. तुमचे आई बाबा काय करायचे? आई गृहिणीच होत्या आणि वडील ट्रान्सफॉर्ममध्ये होते. आणि तुमचे? माझे वडील शेतकरी. तुम्हाला विचारायचे, मला ओळख करून द्या सगळ्यांची. हा मुलगा श्याम आणि ही मुलगी कस्तुरी, तिचा तो बाबू. आणि हे आमचे मोठे धीर आहेत. नमस्कार. नमस्कार. साहेबांचे भाऊ. तो पाठीमागे आहे तो मुलगा. आणि ह्या सुनबाई आहेत. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे सगळे कारागीर आहेत, 2 जण ते. नमस्कार. मग तुमचं लग्न कसं काय जमलं? म्हणजे सासऱ्यांनी ठरवलं, आमची आजी आणि त्यांनी. आजीने सांगितले की माझी नात तुमच्या घरात द्यायची. आणि सासरे म्हणले हो, तुम्ही दिली मी केली. मग तेव्हा तुमच्याकडे असं तुम्हाला विचारलं नाही ही मुलगी बाबा पसंत आहे का किंवा? नाही, विचारलं नाही मी. पण मला गावी बोलवलं त्यांनी. अच्छा. की लग्न करायचे, तू गावी ये. मी गावी गेल्यानंतर आमची भेट घालून दिली. ही मुलगी आहे. पण त्यावेळेस आहे ना, खरंच तर एक तराजू होता. एकीकडे मी आर्ट डायरेक्शनमध्ये काम करत होतो, फिल्म लाईनमध्ये. एकीकडे ग्लॅमरस दुनिया होती. हेमा मालिनी, रेखा, सगळ्यांबरोबर मी आर्ट डायरेक्शनमध्ये काम करत होतो. खूप मोठी दुनिया आहे ती. एकीकडे शेतकरी कुटुंब, गाव, परंपरा, ह्या तराजूमध्ये मला वागावं लागत होतं. आणि तो तराजू मी सांभाळला. कारण गावी जेव्हा मी गेलो तेव्हा मला दाखवलं, मला आवडलं, मी होकार दिला. पण मनामध्ये म्हणतो ना आपण, एक फिल्म इंडस्ट्री, एकीकडे ही परंपरा. हिरोईन पाहिजे होती. अहो म्हणजे मला तराजू करतायत, मला कळतच नाही. आता बसल्या ना तुम्ही. मला आज कळलं ना. बघताय ना, काहीतरी मनामध्ये आहे त्यांच्या थोडं. बघा इतकी दिवसांनी कळतंय होम मिनिस्टर मुळे, तुमच्यामुळे. मग एक असतात काही गोष्टी मनामध्ये. पण जेव्हा सगळं वातावरण आणि सगळे कुटुंब एकमेकांना मदत करणारी ही कुटुंब आहे दोन्ही, मी होकार दिला आणि आमचं लग्न झालं. कुठे लग्न? तिकडेच झालं? गावातच, लोणी मावळा गावातच झालं. अगदी घरापुढे मांडव घालून जुन्या पद्धतीने तसं लग्न. हो. आणि मग परत मुंबईत आलात तुम्ही? हो. मग त्याच्यानंतर मुंबई. तेव्हा कुठे राहत होता तुम्ही? आम्ही पूर्वी घाटकोपरला राहायचं. म्हणजे लग्न करून आले ते? तेव्हा उत्पन्नाचं किती, म्हणजे कसं होतं उत्पन्न? उत्पन्न म्हणजे रोज आम्ही फिल्म लाईनमध्ये काम करायचं, आर्ट डायरेक्शनमध्ये. आणि त्या काळामध्ये थोडेसे डेकोरेशन बनवून जे काही मिळायचं त्याच्यावर आमचं घर चालायचं बऱ्यापैकी. बॅनर लिहिणं. किती वर्ष झाली लग्नाला? लग्न झाल्यावर 35 वर्ष झाली. कशी साथ दिली हो 35 वर्षात? मला माहीत नाही, पण सर्व महिला वटसावित्रीची पूजा करतात की आम्हाला नवरा 7 जन्मी मिळावा. पण मी अशी एक मनातून पूजा करतो की ही अशी पत्नी मला, बायको 7 जन्मी मिळावी. ते मस्त. इतकं साथ दिली.
आपण बघितलं या होम मिनिस्टरच्या गणपती विशेष भागामध्ये गणपती बाप्पाचं आपण अगदी पहिल्या दिवसापासून दर्शन घेतो आहोत आणि आज एकदम गणपती बाप्पा मखरामध्ये बसलेला आहे. तर नेमकी काय जादू झाली आहे ना ती मला या दोघांना विचारायची आहे किंवा तुम्हाला विचारायची आहे. वहिनी, हे काय हो आज एकदम तुम्ही गणपती बाप्पाला काही वेगळाच एकदम आनंद दिलाय, काय केलं हे? ते आम्ही आमचं इको फ्रेंडली मकर आहे, त्यांनी त्याची सजावट केलेली आहे. तर आणि ते सुंदर मूर्ती वाटते त्याच्यामध्ये ती. आणि हे आमचं ह्या वर्षाचं नवीन डिझाईन आहे आणि ते त्याची स्थापना इथे झाली तुमच्यासमोर. तर खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. काय सांगता हो? पण अशी किती मोठी मोठी उंच मकर तुम्ही अशी कागदाची करू शकता? नाही, आता मकर पूर्वी बनवायला छोटं मकर ते 2 फुटाचं होतं, 3, 4. पण त्याच्या मागे गेले 40 वर्षाचा अनुभव घेत हे पुठ्याचं मकर ह्या वर्षी आम्ही 25 फुटाचं बनवलं. 25 फूट? हो, पुठ्याचं आहे फक्त. त्याच्यामध्ये संपूर्ण आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग सगळी तंत्र वापरून 25 फुटाचं सिद्धिविनायक पॅलेस बनवलेलं आहे आणि तो खूप बघायला लोक येतात लालबाग गणेश गल्लीमध्ये. किती वेळ पण ह्याला किती वेळ लागतो हे साधारणतः उभं? हे मॉडेल बनवायला मला 6 महिने गेले. एखादं मॉलचं डिझाईन करणं सोपं आहे किंवा एखादं पिक्चर बनवणं सोपं आहे, पण गणपतीचं मकर बनवणं पुठ्याचं हे खूप अवघड काम आहे. कारण प्रत्येकाचं घर, नाही, जागा. पण समजा हे मकर आता एखाद्याने घेतलं तर ते तुम्ही घरी जाऊन जोडून देता की त्याचं त्यांनी जोडायचं? त्याचे तक्ते बनवलेले आम्ही, नकाशे ते त्याच्याबरोबर असतात आणि त्याची जडणघडण इतकी सोपी करतो. 40 वर्षाचा अनुभव असल्यामुळे साधारण शेतकरी असो, कामगार असो, त्याला जोडता यायला पाहिजे अशी, म्हणून तर 6 महिने लागतात ना. प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. त्याला ते फोड जमेल का, त्याला उभं करता येईल का, टेबल कमी असेल तर तो वाढवू शकतो का, वर जर मांडी असेल किंवा माळा असेल तर त्याला काही करता येईल का. उदाहरणार्थ तो वरचा कळस आहे तर त्याला 2 इंच कमी पडला तर तो कळस तो खालून कापू शकतो. इथपर्यंत आम्हाला विचार करून हे मकर 6 महिन्यात बनवलं. लोकांनी खूप छान. स्वागत केलं म्हणजे त्याचं. आम्हालाच हा गणपती बाप्पा, होम मिनिस्टरचा गणपती बाप्पा एकदम महालात बसलाय असं वाटायला लागलं. आणि जसा बाप्पा महालात बसलाय तसंच तुमच्या सुद्धा मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो हे अगदी मनापासून प्रार्थना करतो. इको फ्रेंडली मकर आणि ते मकर उभं करत असताना अगदी 25 फुटापर्यंत करण्याची ताकद या कुटुंबाला मिळालेली आहे. या दोघांनाही शुभेच्छा देऊया. असेच हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत असताना पहिल्या खेळात आता इकडे तर 25 फुटी आहे, तो मनोरा रचणार का ते बघूया आणि चांदीचा गणपती मिळणार का तेही बघूया. 12 थरांचा मनोरा रचायचा आहे. एक निरांजन तुम्ही ठेवायचं, पुढचं निरांजन तुम्ही, न पडू देता 12 थरांचा मनोरा रचा. बघूया काय होणार. 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. वजन बघा कुठल्या बाजूला. 8 झालेले आहेत. 9, 10, 11. अभिनंदन. चांदीचे गणपती बाप्पा तुमच्याकडे. अभिनंदन. बरं, आता तुम्ही बोलायचं या दोघांबद्दल, आम्हाला ऐकायचंय तुमच्यापासून. आई नानांकडनं खूप शिकलोय. ही दोन्ही अशी व्यक्तिमत्व आहेत. आईकडनं मायाळू स्वभाव, लोकांची काळजी घेणं, एकत्र कुटुंबामध्ये सगळे वाढल्यामुळे घरातली माणसं कशी जपणं आणि त्यांच्याशी कसं जुळवून घेणं हे शिकलो. आणि नानांकडनं करारीपणा शिकलो. म्हणजे एखादी समस्या किंवा एखादं संकल्प तुम्ही ठरवला तर एक चॅलेंज स्वीकारायचं आणि ते पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल, मग त्यासाठी सगळ्या 360 डिग्री आपण एखादं गोष्टीचा विचार करणं हे त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे दोघांनी? उलट आमचं म्हणणं आहे की आम्ही स्वभावात बदल केले पाहिजेत. ती दोन्ही माणसं एवढी चांगली आहेत. हो. म्हणजे तक्रार करण्यासारखं काहीच नाहीये. म्हणजे ते जे वागतात ते आमच्या चांगल्यासाठी आणि खूप खूप चांगलं वाटतं. असे परिस्थितीने गरिबीतून वर येणं म्हणजे फार शून्यातून वर आलं. पण सगळी माणसं अडाणी, चुलते अडाणी, भाऊ अडाणी सगळे. पण त्याच्यातून विसरतेने देवानी साथ देत गेला. अशी साथ देत गेला तर इतकं कटाक्षाने काम केलं का ह्या परमेश्वराने साथ मला दिलीच पाहिजे.
अशी साथ दिली तर आज मला निष्काळजी झाली. कोणत्या गोष्टीची गुणता दिसली नाही तर मला समाधान वाटलं. परिस्थितीचे सगळे टप्पे त्यांच्याबरोबर बघितले जे काय आठवतात आणि आत्ता ह्या टप्प्याला एवढं नक्कीच सांगावं असं वाटतं की थोडी कुठेतरी विश्रांती. म्हणजे विचार खूप प्रगल्भ आहेत त्यांचे आणि कुठल्या समस्येवर ते तळातून काम करतात. म्हणजे अगदी रस्त्याचा कचरा असू दे किंवा लोकांना भेडसावणाऱ्या कुठल्याही समस्या, तर एक थोडं स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं आता गरजेचं आहे. ती अपेक्षा आम्ही नक्कीच करतो, तो बदल असावा. आणि सगळी माणसं त्यांच्यासाठी थांबतात, वेळ देतात, त्यांचा सहवास आम्हाला असाच लाभत राहू ही अपेक्षा आहे. बाबांनी मला कधी किती मार्क पडले हे कधीच नाही विचारलं आयुष्यात. त्यांनी फक्त एवढंच विचारलं की दिवस कसा जातो, कसा तू दिवसाचा उपयोग करतो आणि तुला शेवटच्या दिवसाला त्या दिवसाचं आउटपुट काय भेटतं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्याच्या पद्धतीने मला एक्सप्लोअर करायचा खूप चान्स भेटला, नवीन शिकायचं. जसं आईकडून मी खूप शिकत गेलो, कशी नाती जपायची, कसं माणसात वावरायचं, कसं बोलायचं. आणि बाबांकडून कला क्षेत्र हे सगळं, मग एक असा भक्कम पाया त्यांनी मला निर्माण करून दिला. आणि मी खूप खूप समाधानी आहे की मी अशा आईबाबांच्या पोटी जन्माला आलो आणि आज इथे आहे. सगळेच जण तुमच्याबद्दल बोलतायत, कारण एरवी तुम्ही सगळ्यांना बोलत असता, तुम्ही काही ना काहीतरी देत असता. पण मला तुम्हाला विचारायचं, हे सगळं ऐकताना आता आनंद वाटतो का? खूप बरं वाटलं. 35 वर्षाच्या संसारामध्ये बघा केवढी कौतुकाची थाप मिळते. हो नक्कीच तर बरं आता वाटलं. चित्र मला बघायची तुम्ही कशी काढता, आणि तुम्ही काढलेली चित्र ही घरातली मंडळी ओळखणार का, आता आम्हाला बघायचंय. घ्या पहिलं चित्र, आम्ही त्यांनाही दाखवणार नाही. काढा. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आता दुसरं चित्र तुम्ही काढायचं. घ्या. की दुसरं तुम्ही काढता. चालेल. कॉन्फिडन्स वेळेला त्याला किती काय मला वाढला? केलं आता. नाही. 10 9 8 7 कलश. अभिनंदन. बघितलं काय जोर एकदम वाढलाय तुमचा आता. अभिनंदन. हे चांदीचं कुंकवाचा करण. तिसरं पण तुम्हीच काढणार का? नाही त्यांच्याकडे नाही काढा ना, काढा काढा. एवढा कॉन्फिडन्स वाढला तर काढा. तुम्हाला तुम्ही करा. आम्ही तर काढतो काय. हा मग आपण चला बघूया. बघूया ही चांदीची तुळस पण मिळणार का आता तिसरं चित्र ओळखल्यावर. दहा 9 8 7 6 5 4 3 अष्टविनायक 2 अभिनंदन. चांदीची तुळस. नवीन विषय दिला तुम्ही मला. सगळ्यांनी ना मगाशी भरपूर कौतुक केलं तुमचं, बरोबर आहे. मला तुम्हाला विचारायचं, स्वतःच्या स्वभावामध्ये आज 35 वर्षानंतर एक बदल करायला पाहिजे असं जर वाटत असेल तर तो कुठला करणार? बदल करायला आता तसं थोडंसं आता थकवा येतो, तर विश्रांती घ्यावा आणि यांनी पण वेळ द्यावा. आता 35 वर्ष झाली तुम्हाला वेळ नाही देत. त्यांचे कामं आणि डिझाईन इतके असतात ना, आपण 4 वेळा जरी बोललं काही सांगायचं तरी त्यांचं लक्ष नसतं. त्यांचा मोबाईल, त्यांचं लक्ष तुमच्याकडे 35 वर्ष झाली तरी नाहीये. ते जे काही त्यांनी मनात ठेवलेलं आहे ना, हा ते बरोबर.
काय तुम्ही हसताय? अरे मकराची वेगवेगळी डिझाईन म्हणतोय मी. त्यांचा डिझाईनवरच सारखा विचार असतो, म्हणजे कसं करायला पाहिजे, म्हणजे रात्रीचं पण झोपले तरी काही वेळ चालू असतं. नाही नाही, पण ते फिल्म इंडस्ट्रीतलं त्यांच्या मनात होतं ना काहीतरी. ते असू शकतं. घरी गेल्यावर विचारा. हो, नक्की. 35 वर्षानंतर आज काय ते उलगडलेलं आहे लक्षात, मनातली भावना बाहेर आली. हो. तुम्हाला स्वतःच्या स्वभावामध्ये कुठला बदल करायला आवडेल? प्रत्येकाकडून अपेक्षाच धरत राहतो की काहीतरी चांगलं करावं. सकाळचा दिवस सुरुवात चांगली असावी, पहिल्या मिनिटाला काय असावं, 20 मिनिटं, अशी अपेक्षा कुटुंबाकडून धरली, समाजाकडून धरली आणि सरकारकडून धरली. त्यामुळे काय होतं की रस्त्याने असं म्हणजे वळणावळणाने जरी गाडी फिरवली तर असं वाटतं अरे इंजिनियर लोकांना कळलं का नाही की रस्ता सरळ का नाही केला यांनी. म्हणजे असं वेळ जातो त्याच्यामध्ये, तर तो आता खरं कमी करायला पाहिजे. वेळ स्वतःसाठी खरंच दिला नाही आणि मी दिल्यानं मग हिनं पण माझ्या सगळ्या कार्यात भाग घेतला, त्यामुळे तिलाही मी वेळ देऊ शकलो नाही आणि तो मी वेळ इथून पुढे देणार आहे. पहिला तिला देणार, क्या बात आहे बघा. हा? आणि नंतर कुटुंबाला आणि नंतर आता समाजाला. बरं, मला सांगा, देवाकडे मागायचं असेल तर आज काय मागणार? देवाकडून खूप मागण्यासारखं आहे की पुढची जी पिढी आहे ना, खरंच जुन्या काही सवयी आणि जुन्या काही परंपरा त्या खूप चांगल्या आहेत, पण त्याचा विपर्यास झालेला आहे. तर ते जे नवीन मुलं आहेत ते सगळे विसरत चाललेले आहेत. घरातला आदर असो किंवा घराला एकत्रित ठेवणं असो, आईवडिलांची सेवा, आजोबा आजींची सेवा, हे पुढे कमी होत जाईल अशी भीती वाटते. देवाकडे प्रार्थना करेल की ज्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे, एक वेळेस उपाशी राहू, त्यांनी तुम्हाला मोठं केलेले, 20 वर्ष सांभाळलं, 25 वर्ष सांभाळलं, एका रात्रीत विसरू नका. विचार करा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना समजून घ्या. जेवढे सिनियर्स आहेत त्यांचा आदर राखा. आदर राखून पुढे तुमचं चला. काय म्हणणं आहे? माझे थोडं म्हणजे जुन्या माणसांना तुम्ही समजून घ्या, त्यांचे काही जे आहेत विचार किंवा सवय त्याच्याशी निगडीत थोडं चाला. सगळंच बदलणार नाही एकदम एकसाथ मध्ये, तर थोडंसं त्यांना समजून घ्या आणि मोबाईलवर कमी बोला आणि माणसं आल्यावर चांगलं बोला. खूप मोबाईलवर कमी बोला आणि माणसं आली की त्यांच्याशी चांगलं बोला, भरभरून बोला, म्हणजे आलेल्यांना घरी आल्यासारखं वाटेल. मागच्या पिढीने आयुष्यभर हेच जपलं, पुढच्या पिढीने ते केलं तर पुढच्या पिढ्यानपिढ्या हे जी सगळे संस्कार आहेत, परंपरा आहेत, ते असेच सुरू राहतील. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गेली 35 वर्ष सगळी आव्हानं स्वीकारत सुखदुःखात हसत हसत साथ देणाऱ्या या माऊलीचा आता सन्मान करूया. वैदिना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. पैठण्या खूप आहेत कपाटामध्ये, पण तुमच्या हस्ते जी पैठणी तिचं मोल वेगळंच आहे. कितीच आहे. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर, उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, उंदीर मामा की